आम्ही 8 दिवसात काम चालू करायची तयारी करतोय पूर्णपणे. ही लेअर कसं असतो, पाणी आपण अडवलेलं नाही, ग्वारजे भरलेलं नाही. जसं ग्वारजे भरलं त्यावेळी त्या टाइममध्ये दबत असतं मटेरियल, तसं दबलेलं नाही, पाणीच अडवलेलं नाही. एक मीटर नाही ना, पूर्णपणे वरचं गवत गवत आहे पूर्ण आहे ना क्लीन करून घेतो, काढून घेतो मटेरियल, साईडला टाकून देतो, ग्वारजे भरून देतो. ग्वारजे भरल्यानंतर ह्याचा 1 मीटर आपल्याला इथं आता उभं राहिलं, इथं जवळपास 1 मीटर आणि मुरुमाचा 1 लेअर द्यायचा आहे, सिंकोडचा 1 लेअर असतो, ती 1 लेअर द्यायचा राहिलेला आहे. इथं पूर्ण लाईटमध्ये आता जी ग्वारजे भरताना आहे ना, 17-18 पोल आहेत, ती पोल आहे ना तेवढं आपल्याला शिफ्ट करायला लागतं. आणि लोकांनी जायला ते लोक बाहेरनं रस्ता रोड मागते, ती रोड रोड न देता आहे ना, त्याच्यावरनं त्यांना जाण्यासाठी रोड देतो. आडवाई जी चाललंय सध्याच्या इथनं आता काय करते ते आपल्यापाशी सध्या म्हणते ते काम चालू करा म्हणते, काम चालू करा म्हणते, काम चालू करा म्हणते ते. परत आम्हाला इथनं जाण्यासाठी रोड नाही. शेतकरीकडे आहेत, त्यामुळे त्या लोकांना यायला संपर्क तुटतोय. एक रोड तसा पाहिजे, रस्ता पाहिजे, रस्ता इथून जाण्यात यावा ह्याच्यावरच करून देऊ. तसं नाही करता येणार, खाली पाईप टाकून प्रश्न द्यायचा. कसं आहे, ह्याच्यावरनं रहदारीला परवानगी नाही, काय तर चुकीचं सांगू नका. आणि तिथनं वर ह्याचं नुकसान होईल ना. खालनं भाऊ बर का, खाली आपण सुरडीत जसं केलंय, सुरडीला जसं केलंय ना तसं करून पायपा टाकून खालनं देतो. आता तो रस्ता कच्चा करून द्यायचा खालनं. ह्याच आता ही जी काही तुमचे निकृष्ट दर्जाची माती वर झालेला ही काढून टाकायची. किती वर्ष झालं तुम्ही केलंय? दुसऱ्या वर्षी टाकून नाही नाही, जास्त दिवस झाले. मी आलो 2 वर्ष झाले. नाही 4-5 वर्ष झाले 4 वर्ष झाले. 4 वर्ष तिथलं तेव्हा बी तुम्ही म्हणता 4 वर्षासाठी काम झालेलं 10-11 वर्ष. कुठलं काय सांगताय तुम्ही? कुठं बोलताय राव? 4 वर्ष झाले तिथलं कामाला. 2 महिने काम आहे ते. हे पण कामाला 4 वर्ष आहे. मग तिथल्या बी कामाला 4 वर्ष 4 वर्ष झाले. तिथल्या कामाला वर्क ऑर्डर दाखवतो सगळ्या दाखवा ह्याच्यामध्ये जलयुक्तमध्ये काम होतं. या टाइम मी चारा वाढीत होतो, पाणी होतं आपल्याकडं कदम साहेबाच्या आधी गाणी मॅडम होते का, त्या पिरियड मध्ये आहे ना 17-18 लाख रुपये असं काय ते 15-17-18 लाख रुपये त्यांना दुरुस्तीसाठी काम करायला टाकले. आता ही बोलणं खाणं योग्य वाटतंय का मला सांग? आपल्याला नेमकं पैसे कशाला कमवायचे ह्याचं उत्तर मला द्या. नाव ठेवून घ्यायला कमवायचे आहेत त्याचं मला एक उत्तर आहे. आपल्याला लोकांनी म्हणाला पाहिजे या असं इतका म्हणजे ही असं एवढं बोलणं ऐका ना, हे कमीपणाचा विषय. हे कमीपणा योग्य वाटतंय का? मग आपलं 25 एकर बाग आहे, जमीन करून द्राक्षाची बाग लावा किंवा ऊस लावा, किंवा ही करायचं असलं तर मग इज्जत इतकी मिळवा की तुम्हाला 4 हार लोकांनी घातलं पाहिजे. एवढे किती जणांचं तिथल्या लेकरा बाळाचं कल्याण होईल. आज साहेब एक माझ्या माहिती 700 एकर जमीन भिजू शकते. तुम्ही इतक्या लेकरा बाळाचं जर दुवा घ्यायचा का बद दुवा घ्यायचा तुम्ही ठरवा ना. 100% काम 1 नंबर तुम्ही मला काम करून द्या, चालू करून द्या आठवड्यात. आणि ऐका, कोणाला तुम्हाला वाईट वाटायचं काय कारण नाही. तुम्ही 4-5 जणांची टीम स्वतः विनाकारण पण ही करा नका. म्हणजे खरं आहे ना, करेक्ट मला फोन करा. काय वाटलं जर काय वाटलं तुम्हाला क्वालिटी, तर मी स्वतः इथं तुमचा फोन आला लगेच तुम्हाला वेळ देतो, ह्या वेळेत मी येतो म्हणून. बस काम देणारे भाऊ पैसे घेऊन गेले, ह्यांच्याकडूनच घेतले पैसे, ह्यांच्याकडून घेऊन गेले ते. तसले भाऊ कमिशन बंद करायचे आपल्याला. बंद झाली पाहिजे. कोणाला मी सांगतो, कोणाला सुद्धा रुपये द्यायचा. शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या त्यांची. आणि मी ह्यांना फक्त बोललो होतो, जर कोण रोगात पैसे मागतो, मी बॉडीमध्ये आहे, कुणी रुपया मागू द्या मला सांगा. काय फाईन आणखीन? पुण्याला चहा सुद्धा पाच नका, तुम्हाला चहा पाजून हार घालते लोक. ह्या गावात काम पूर्ण करून 2 गाड्यात हार पाडून घ्यायचे का? एक नाही भाऊ, 3 गावचं कल्याण होतं. 3 गावचं तुम्ही जर नीट काम केलं तर आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करू.